नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये समाजकारणामध्ये सध्या सगळ्यात जास्त गाजणारं प्रकरण म्हणजे मस्साजोग येथील संतोष देशमुख यांची क्रूर हत्या। या क्रूर हत्येतील फरार असलेले आरोपी आणि या आरोपींमध्ये एक नाव असलेलं म्हणजे वाल्मिक कराड। वाल्मिक कराड यांच्या पाठीशी कुणाचा हात आहे तर अर्थात धनंजय मुंडेचा हात आहे। हे खुद्द धनंजय मुंडे सुद्धा नाकारत नाही आणि त्यांनी जाहीररित्या हे सांगितलंय की वाल्मिक कराड माझ्या जवळचे आहेत। पंकजा मुंडे एका कार्यक्रमामध्ये धनंजय मुंडेंचं ज्यांच्याशिवाय पान देखील हलत नाही ते म्हणजे वाल्मिक कराड असं स्पष्ट सांगितलेलं। जयंत पाटलांनी देखील याच वाल्मिक कराडांचं कौतुक केलेलं आहे। आणि हे सगळं असताना परळी नगराध्यक्ष राहिलेले असताना आता या खुनाच्या आरोपामध्ये खरं तर त्यांच्यावरती चिखलफेक होते आणि हे सगळं असताना त्यांना काल अटक करण्यात आली म्हणजे सुरुवातीला ते स्वतः शरण गेलेले आहेत, त्यानंतर त्यांना कोर्टामध्ये नेल्या गेलं आणि त्यानंतर त्यांना 15 दिवसांची पोलीस कोठडी मिळाली। अर्थात ज्या प्रकरणामध्ये ते पोलीस कोठडीत आहेत तो गुन्हा हा खुनाचा नाहीये, तो फक्त खंडणीचा गुन्हा आहे। आता या सगळ्यांनंतर लोकांना जे वाटतंय की वाल्मिक कराड संपणार, वाल्मिक कराडचं राजकारण संपणार, वाल्मिक कराड सामाजिक आयुष्यातून संपणार, तर असं जर वाटत असेल तर ते सत्य आहे का तेच आपल्याला जाणून घ्यायचं या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी डॉक्टर महेश, आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी। तर मित्रांनो, भारतामध्ये राजकीय आयुष्यामध्ये बऱ्याचदा वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये आपला सहभाग असतो। हे काही भारतीय राजकारण्यांना नवं नाही। आपल्या येथील समाजाला हे 100% माहिती आहे की आपल्या येथील राजकीय नेते हे गुन्हेगारीने बरबटलेले आहे, हे कोणीही सत्य नाकारू शकत नाही। अर्थात भारतीय आणि मराठी राजकारणाला गुन्हेगारी हा लागलेला एक शाप आहे। राजकारणामध्ये जर मोठं व्हायचं असेल तर गुन्हेगारांची टोळी आपल्या सोबत असायलाच हवी, हे सुद्धा महाराष्ट्रामध्ये 100% खरं आहे। अर्थात यातून काही राजकीय नेते दूर राहिले हा भाग वेगळा, पण राजकारणामध्ये जर मोठं व्हायचं असेल तर डॅशिंगनेस आपल्यामध्ये पाहिजे। राजकारणात जर मोठं व्हायचं असेल तर दमदाटी करता आली पाहिजे। राजकारणात जर मोठं व्हायचं असेल तर दादागिरी करता आली पाहिजे। हा क्रायटेरिया आहे राजकारणाचा, हे आपण विसरून जातो। असे काही प्रकरण झाले की मोठमोठ्याने बोंबलणारे आपण, आपला नेता किती भारी आहे, आपला नेता किती डॅशिंग आहे, आपल्या नेत्याने कसं किती लोकांना धुतलंय, आपला नेता कसा वरचढ ठरतो वगैरे वगैरे याच्या गप्पा मारणारे असंख्य लोक या महाराष्ट्रामध्ये राहतात आणि ते या गोष्टी अभिमानाने सांगतात। खुद्द वाल्मिक कराडांबद्दलच जर आपण बघितलं तर वाल्मिक कराड यांना वाचवण्यासाठी एक मोर्चा या बीड जिल्ह्यामध्ये निघालेला होता। अर्थात त्यांनी गुन्हा केलेला आहे की नाही हे कोर्टाचं काम आहे, परंतु जसं त्यांच्या विरोधामध्ये राजकीय चिखलफेक होत असेल किंवा इतर गोष्टी होत असतील तसं त्यांच्या समर्थनार्थही गोष्टी घडवून आणल्या जातात। मग खरंच यांनी एखाद्या व्यक्तीचं राजकारण समाजकारण संपतं का तर मुळीच नाही। सगळ्यात पहिली गोष्ट, आज जरी राज्यातलं राजकीय आणि सामाजिक वातावरण तापलेलं असलं तरी अशा कित्येक गुन्ह्यांची नोंद कित्येक राजकीय पुढाऱ्यांवरती असते आणि यातून त्यांचं राजकारण संपत नाही तर राजकारण उजळून निघतं। ही वस्तुस्थिती महाराष्ट्रातली आहे। आपण कितीही स्वतःला सुशिक्षित, आपण किती स्वतःला जबाबदार म्हणत असू तरी सुद्धा ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही। बरं, मग आता पुढे काय तर सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट, अजूनही वाल्मिक कराड यांच्यावरती खुनाचा गुन्हा दाखल झालेला नाहीये, फक्त खंडणीचा गुन्हा त्यांच्यावरती दाखल झालेला आहे। अर्थात यामध्ये काय कालांतराने त्यांना जामीन भेटणार आहे आणि ते पुन्हा एकदा आपल्या राजकीय आणि सामाजिक जीवनात येणार आहे। कदाचित काही विरोधाभास वगैरे त्यांच्या बाबतीत होऊ शकतो, परंतु कालांतराने लोक हे सगळं विसरतात आणि पुन्हा एकदा या लोकांना स्वीकारतात। हा महाराष्ट्राचा इतिहास आहे। त्याच्यामुळेच तर आपल्याकडचे कित्येक राजकीय नेते वेगवेगळे गुन्हे करतात आणि साळसूतपणे समाजामध्ये वावरतात, हे सत्य आहे। त्यामुळे एका खंडणीच्या गुन्ह्याने खरं तर 1996 पासून वाल्मिक कराड यांच्यावरती शेकडो केसेस बीड जिल्हा परळी तालुक्यामध्ये अर्थातच सध्या आहे
कित्येक केसेसमध्ये ते फरार दाखवले जातात, परंतु ते सामाजिक जीवनामध्ये एका मंत्र्यासोबत वावरतात, परंतु तरीही त्यांचं काहीही बिघडत नाही. बीड जिल्ह्यामध्ये कोण कलेक्टर येणार, कोण पोलीस अधीक्षक येणार, कोण येणार, हे सगळं वाल्मिक कराड ठरवतात, असे आरोप आपण विरोधी पक्षांकडून ऐकले. आणि अर्थात विरोधी पक्ष जर हे आरोप करत असेल तर त्यामध्ये नक्कीच सत्यता असेल, कारण हाच तो विरोधी पक्ष कधी काळी धनंजय मुंडेंना डोक्यावर घेऊन नाचणारा होता. म्हणजे त्यांना सुद्धा या गोष्टीची पूर्ण कल्पना या आधीपासून नक्कीच आहे. त्यामुळे आज जे विरोधात आहे त्यांच्यासोबत कधीतरी धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड होते. आज जे सत्तेत आहेत त्यांच्यासोबत सध्या धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड आहेत. त्यामुळे या सगळ्या गोष्टींमध्ये कितपत हे सगळा तपास आणि न्यायालय याचं न्याय कितपत होईल याची शंका अवघ्या महाराष्ट्राला आहे. हे सगळे विषय कालांतराने मिटवल्या जातात. त्यानंतर त्यातील कित्येक आरोप हे सिद्ध होत नाही. काही पुरावे नष्ट केल्यामुळे हे आरोप सिद्ध होत नाही आणि एखाद्या गुन्हेगारासोबत फक्त माझा संबंध आहे म्हणून मी गुन्हेगार ठरतो, हे भारतीय न्याय संविधानामध्ये होत नाही. ही सत्य परिस्थिती आहे. त्याच्यामुळे फक्त संशयाच्या आधारे आपल्याकडे कोणालाही शिक्षा दिल्या जाऊ शकत नाही. तो संशय 100% खरा आहे याचे पुरावे द्यावे लागतात, त्याच्याशिवाय शिक्षा होत नाही. आणि या गोष्टीचा फायदा कित्येक गुन्हेगार घेताना आपण ऑलरेडी बघितलेला आहे. मग त्यात जर वाल्मिक कराड असतील तर त्यात गैर काय म्हणावं हे आपण आता ठरवलं पाहिजे. त्यामुळे माझ्या मते तरी वाल्मिक कराड यांचा सध्याचा राजकीय आणि सामाजिक काळ जरी खराब असला तरी माझ्या मते येणाऱ्या काळामध्ये अर्थात जे सत्तेत बसले ते त्यांच्या सोबत आहेत. त्यामुळे तपास यंत्रणा, न्याय हा किती योग्य होईल ते येणारा काळ ठरवेलच. परंतु सध्या तरी फक्त खंडणीचा गुन्हा आहे. राजकीय सामाजिक वातावरण तापलेले म्हणून पोलीस कोठडी झालेली आहे. अर्थात नाहीतर त्यांना या प्रकरणामध्ये अतिशय शांत पद्धतीने बेल मिळू शकत होती. आणि या सगळ्या तरतुदी कायद्यात आहेत. असं नाहीये की ते सत्तेत आहे म्हणून त्यांना हे आहे. सत्तेचा गैरवापर म्हणा किंवा कायद्यातील पळवाटा म्हणा, त्याचा उपयोग करण्यात मात्र आपले वकील निष्णात आहेत, हे तर खरं आहे. आणि त्यामुळे हे सगळं असंच घडणार. कालांतराने हळूहळू हा विषय मागे पडणार आणि त्यानंतर मात्र ते या सगळ्या प्रकरणातून निर्दोष मुक्त होते. अर्थात आपण जर बघितलं तर आपल्या देशाचे सध्याचे गृहमंत्री हे कधी काळी तडीपार होते, कधी काळी ते येरवडा जेलमध्ये होते आणि आज ते देशाचे गृहमंत्री आहेत. त्यामुळे एखाद्याचं राजकारण या सगळ्या गोष्टींनी संपतं असा अर्थातच नाही. हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण, अभ्यासपूर्ण जर वाटला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. अजूनही आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.